हाय फ्रेंड्स, आज आपण 30 डिसेंबरची वन डे चेंजेस पाहणार आहेत. म्युच्युअल फंडमध्ये काय झालेले आहेत आपल्या. तर हे आहेत आपले वन डे चेंजेस. सगळे लिटरली -159 रुपयांनी गेलेले आहेत. आपला म्हणजे एवढा आपला लॉस झालेला आहे 30 तारखेला. यामध्ये बघू शकता तुम्ही, पराग पारीमध्ये 9 रुपयांनी झालेला आहे लॉस. टाटा स्मॉल कॅपमध्ये 39, निपॉन इंडियामध्ये 17 रुपयांनी आणि बंदल स्मॉल कॅपमध्ये 18 रुपयांनी, SBIमध्ये 18 रुपयांनी, मोतीलाल ओसवाल मिड कॅपमध्ये 42 रुपयांनी आणि HDFC फ्लेक्सी कॅपमध्ये 49 रुपये झालेला आहे प्रॉफिट. आणि HDFC गोल्डमध्ये देखील 12 रुपयांनी लॉस झालेला आहे. म्हणजे काल लिटरली सगळं मार्केट ओव्हरऑल थोडक्यात क्रॅशच होतं. थोडं काय फ्लेक्सी कॅप ठराविक असतील त्यांनी जरा धरलेलं होतं उचलून, बाकी सगळं ओव्हरऑल लॉसमध्येच होतं. बाकी सगळं बघू शकता तुम्ही, HDFC स्मॉल कॅपवाला देखील लॉसमध्येच आहे. शक्यतो मी जे सांगतो ना फंड्स तुम्हाला फ्रेंड्स, त्या फंड्समधलं शक्यतो सगळं फंड आपले चालू आहेत. ह्यात फक्त पराग पारी आता मी जस्ट मागच्या मंथपासून बंद केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे कोटक आणि हा ICICIवाला, हे दोन आपले म्हणजे स्टार्टिंगपासून मी फक्त एक लमसमला थोडीशी अमाऊंट टाकलेली. हे रेग्युलरला ICICIवाला आहे तो रेग्युलरला चालू केला तर रोजची SIP होत होती माझी 21 रुपयाची. आणि एक 15-16 दिवसामध्ये मी बंद करून टाकली ती. आणि कोटकला 100 रुपये आपले जस्ट स्टार्टिंगला टाकलेलं बघितलेलं होतं की नाही, पण लिटरली तेव्हापासून मायनसमध्येच आहे. इट्स ओके. बट बाकीच्या आपल्या SIP सगळ्या चालू आहेत. आणि त्यामध्ये एक पराग पारी जी की मागच्या मंथपासून आपण बंद केलेली आहे. त्यानं ती थोड्या दिवसच बंद ठेवणार आहे आपण. मे बी जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून आपण चालू करणार आहे. मग ती पराग पारी असो किंवा HDFC फ्लेक्सी कॅपवाला असो, यातला कोणत्या तरी एकामध्ये आपण चालू करणार आहे इन्व्हेस्टमेंट. फ्लेक्सी कॅप म्हणजे फ्लेक्सी कॅप जो आहे त्यातला कोणता तरी पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे आपल्या, जेणेकरून ज्यावेळेस मार्केट पडेल अशा वेळेस त्यावेळेस त्याला एक ॲव्हरेज करून धरायला किंवा आपल्या पोर्टफोलिओला मेंटेन करण्यासाठी तो गरजेचा आहे एक फंड. आणि सगळं स्मॉल कॅपमध्ये ठेवलं पण मापाच्या बाहेर रिस्की असू शकतं. सो ही आहे आपली आजची अपडेट. म्हणजे 30 तारखेला जास्त मार्केट पडलेलं होतं फ्रेंड्स. मी सगळंच पडलेलं होतं मार्केट, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जर आपण गेलो, मी तुम्हाला आज माझं स्टॉक्स पण शेअर करील. आज दिसणार नाही कारण आज हे 31 तारीख आहे ना, की कालचं आहे 30 तारखेचं. आज मी 31 तारखेला सकाळचं बनवते सगळं, कारण म्युच्युअल फंडचं जे अपडेट असतं ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सगळी जी BNB आहे त्यामध्ये जे चेंज झालेले आहेत ते दुसऱ्या दिवशी दिसतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच्या 11 नंतरही दिसतात सगळ्यात, पण पराग पारीमध्ये वगैरे दुसऱ्या दिवशी 8 नंतर दिसतात, असा विषय आहे. सो त्यामुळे मी आता ही व्हिडिओ बनवत आहे. सो हे आजचे आहेत आपले चेंजेस. आपला XIRR हा आहे आजचा. अँड ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. आपली SIP महिन्यातून एकदाच जाते कट होऊन, त्यामुळे आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काही चेंज होणार नाही. महिन्याला चेंज होत जाईल. आणि ज्यावेळेस बी चेंज होत जाईल त्यावेळेस मी तुम्हाला तेव्हा सांगत जाईल की चेंज झालेली आहे म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये. हे आपली SIP डेट्स तर आहे, तुम्हाला माहीतच आहेत. यामध्ये मी आपण चेंजेस बी करू शकतो अमाऊंटमध्ये पण आणि डेट्समध्ये पण. हे मार्केटवरती डिपेंड असतं की आपली डेट जेव्हा जवळ येते तेव्हा त्याच्यावरती डिपेंड मी ठरवतो की कोणत्या फंडमध्ये किती पैसे टाकायचे एक्स्ट्रा आणि कोणत्यामध्ये किती कमी टाकायचे. सध्या आपण टाटा स्मॉल कॅपमध्ये जास्त टाकत आहे, बाकीच्यामध्ये कमी टाकत आहे. सो फ्रेंड्स, मी काल तुम्हाला बोललो होतं की ह्या 4 फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची नाही. तर ह्या 4 फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ह्यामुळं करायची नाही की तुम्ही पाहू शकता आता हे मोस्ट पॉप्युलर फंड आहेत चारीचे चारी, आणि हे सध्या सगळ्यात वरती आहे, टॉपला फंड आहे ते चारी. तुम्हीच विचार करा, साधी आणि सिंपल गोष्ट आहे. जसं एखादा आपण कंपनीचा स्टॉक किंवा शेअर घेतो, ते केव्हा घेतो, जेव्हा आपण त्या कंपनीमध्ये बघतो की कंपनीचा स्टॉक खाली आला आहे तेव्हाच आपण त्या कंपनीचा स्टॉक घेतो, राईट ना. किंवा शेअर घेऊन ठेवतो आपण होल्ड करून, की जेणेकरून नंतर वरती गेल्यानंतर आपण ते सेल करू शकेल आणि प्रॉफिट कमवू शकेल होता होईल एवढं. बट जर ह्या अगोदरच आपण शेअर टॉपला आहे बाबा, त्याच्या हायेस्ट प्राईजला आहे ना आपण घेतला,
तर ते काय फायदाच नाही ना. लिटरली आपल्याला माहीत आहे की इथून वरती जाईल का नाही काय सांगू शकत नाही. गेला तर आपला लक, नाही गेला तर लॉस. आणि लोक इथं जास्त फसतात की एखाद्या गोष्टी चर्चा आली मार्केटमध्ये आणि वाटायला लागलं की ती खूप फेमस गोष्ट आहे की लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला बघतात आणि लिटरली लॉस घेऊन खाली फंड थोडा गेला की पुन्हा त्यांना वाटतं की यायला ह्यात काय प्रॉफिटच होत नाही, वर्ष झालं 1.5 वर्ष झालं टाकतोय आपण पैसे, लॉसच होत आहे. आणि मग लिटरली लॉस घेऊन लोक बाहेर निघतात. आता आपण ह्याच्यामध्ये बघा, हे टाकलेलं आपण पैसे पारंपरीमध्ये, पण आपण मागच्या 7 मंथमध्ये टाकलेलं होतं आणि मागच्या 7 मंथमध्ये हा काय टॉपला होता असं नव्हतं. पण या ठिकाणी दुसरेच फंड टॉपला होते त्या काळात. सो या ठिकाणी विषय असा आहे की आता हे जे आहेत ना इथं टॉपला फंड, ह्यामध्ये इन्व्हेस्टच करायचं ना पहिला पॉईंट म्हणजे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे फंड भरपूर आहेत, स्मॉल कॅपवाले, गोल्डवाले ETFs आहेत भरपूर, फ्लेक्सी कॅप आहेत भरपूर. त्यामध्ये इन्व्हेस्ट करा जे खाली आहेत सध्या डाऊनला. ह्यामध्ये जर आता तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर ही फंड काय कायमचं या ठिकाणी टिकणार नाहीत. हे फंड 5-6 महिन्यामध्ये ऑटोमॅटिकली रिटर्न येणार आहेत. त्यामुळं कुठला जरी फंड असला तरी ते काय भरपूर काळासाठी वरती टॉपला राहत नाही. 5-6 महिन्यासाठीच राहतो फक्त. 5-6 महिन्यानंतर ऑटोमॅटिकली दुसरा सेक्टर, कोणत्याच्या सेक्टर, एखाद्या सेक्टरमध्ये जास्त ग्रोथ झाली आणि त्या एखाद्या फंडचं त्याच्यामध्ये जास्त अलोकेशन आहे, सो तर ती फंड्स त्या ठिकाणी येतात, त्या 4च्या ठिकाणी, आणि ही फंड्स निघून जातात तिथून. त्यामुळे ज्या ठिकाणी ती फंड्स आहेत ना 4, यामध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट करायची नाही. हां, जर तुमची ऑलरेडी SIP त्यात असेल चालू, ती विषय वेगळा. आता माझे स्मॉल कॅपमध्ये आहे, बंधनमध्ये, तर ती विषय वेगळा आहे. बट जर नवीन कोणाला बिगनरला चालू करायचं असेल आणि ती बघत असेल चांगले फंड्स होते, तर दुसरे तुम्ही कोणतेही चांगले फंड्स बघू शकता. तुम्ही या ठिकाणी मोतीलालचा बघू शकता, ॲक्सिसचे, ICICIचे भरपूर सारे आहेत या ठिकाणी आपण घेतलेले, जसे आहेत टाटाचे, SBIचे. त्यामध्ये करा, कारण SBI, टाटा हे सध्या आहेत तर टॉपचेच फंड, बट सध्या लोला आहेत चालू. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला SBIला सगळ्यात कमी रिटर्न्स आहेत बघा. रिटर्नच्या बाबतीत 0.72%, म्हणजे काहीच नाही. वर्ष झालं आपण लावतो फक्त 43 रुपये दिलेत आपल्याला त्यांनी. आणि टाटाने तर बघू शकता तुम्ही -383 रुपये आहेत, -5% जवळपास आपला फंड हा लॉसमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यामुळे मी सजेस्ट करेल की जर तुम्हाला सध्या जर कोणत्या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक आहे टाटा, जो की तुम्हाला माहीत आहे भरोसेमंद कंपनी आहे, कधीच बुडणार नाही काय जरी झालं तरी. आणि दुसरा SBI. 2 फंडमध्ये तुम्ही SIP करायचं प्लॅनिंग करू शकता. लमसम जरी करायचं असेल तरी या फंडमध्ये करू शकता, आणि SIP जरी करायची असेल तरी सध्या या फंड्समध्ये तुम्ही करू शकता. बिकॉज हे फंड सध्याचे सगळ्यात खाली असणारे फंड आहेत. म्हणजे सगळ्यात खाली असणार नाहीत, पण चालू आहे ना खालीच आहे, ते मायनसमध्येच आहेत फंड. हे तुम्ही विचार करू शकता, मी 1 वर्ष झाली यामध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली. ह्यामध्ये देखील 7,400 इन्व्हेस्ट केली मी आतापर्यंत, तरी देखील मायनसमध्ये 1 वर्ष झालं. आणि ह्यामध्ये 6,000 केली, फक्त 43 रुपये ओनली रिटर्न दिले त्याने. त्यामुळं तुम्ही या 2 फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करू शकता. सध्या जरी करायचे म्हटलं तर मी 2 फंड सध्या सजेस्ट करेल. हे कोणतेही तुम्हाला माहीत आहे, कोणतेही आपल्याकडं जस्ट आपण चालू केलं, त्यामुळे ह्याच्यात कोणतेही आपण त्याचं मार्केटिंग करत नाही किंवा काय नाही किंवा मी घेतल्यात फंड म्हणून तुम्ही घ्या म्हणत असं काही नाही. तुम्ही तुमची ॲनालिसिस करा त्याच्यावरती, मग इन्व्हेस्ट करा त्यामध्ये. पण माझ्या हिशोबानुसार तर स्पष्ट आणि क्लिअर सांगेल की मी ह्या 2 फंड सध्या आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बिकॉज हे फंड सध्या डाऊनला चालू आहेत आणि हे फंड तुम्हालाही माहीत आहे कंपन्या मोठ्या आहेत आणि लवकरच वरती येणार आहेत फंड. त्यामुळे या 2 फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं प्लॅनिंग करू शकता. सो काल मी तुम्हाला बोललो होतो की त्या 4 फंड्समध्ये कामन इन्व्हेस्टमेंट नाही करायचं, ते मी आज तुम्हाला सांगितलं. त्याचं तुम्हाला आय थिंक क्लिअर कळलं असेल आता काय विषय आहे ते, की जे वरती दिसतात जे पॉप्युलर असतात, आज जिथं ज्या लोकांचा बोलबाला चालू असतो की ह्या 4 फंड सगळ्यात टॉपला येतं असं तसं हे ती. पण जे टॉपला गेलेलं असतं फंड आणि ज्या लोकांनी पैसे गुंतवलेले असतात त्यांचं टार्गेट पण असतं ना की आता इथपर्यंत गेला आहे बाबा फंड, आता काढून टाकायचं आहे फंडमधून पैसे. ते लोक फंडमधून पैसे काढून टाकतात लिटरली, बिकॉज त्यांचं टार्गेट जास्त किंवा गोल असतं ते कंप्लीट झालेलं असतं. त्यामुळे ते लोक पैसे काढून टाकून देतात आणि मग लिटरली ज्यांचे SIP असतात किंवा SWP करतात लोक, पैसे निघून जायला चालू होतात आणि मग फंड मायनसमध्ये जायला चालू होतात. मग लोक घाबरतात, आपल्यासारखी गावाकडचे लोक पॅनिक होतात आणि मग लिटरली त्यामधून एक्झिट करून टाकतात. सो त्यामुळे मी सजेस्ट करेल की ह्या 4 फंडच्या व्यतिरिक्त टाटा आणि SBI फंडमध्ये तुम्ही चालूला SIP करू शकता. बिगनर्स लोक ज्यांना वर्षभरानंतर चांगला एक परतावा मिळाला दिसेल. सो आता मी स्टॉक्स तुम्हाला दाखवेल. स्टॉक्समधले आपलं रोजचे रोज रिटर्न दिसतात. त्यामुळे आता आज दुसरा डे असल्यामुळे 30 तारखेचे रिटर्न्स तुम्हाला 1 डेचे रिटर्न या ठिकाणी दिसणार नाहीत. 1 डेच्या व्यतिरिक्त तुम्हाला बघू शकता तुम्ही ते 1 डेचे रिटर्न्स तुम्हाला फक्त 0.00 दाखवते, ही म्हणजे दिसणार नाहीत की बिकॉज ही आता अपडेट झालं नाही. आता आजचे दिसणार थोड्या वेळाने 9:15 मार्केट चालू झालं तर.
सो यामध्ये फक्त तुम्हाला जास्तीत जास्त ओव्हरऑल मार्केटचे रिटर्न दिसू शकतात, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. करंट रिटर्न्स आहेत, हे ओव्हरऑल रिटर्न्स आहेत. आपल्याकडे काही जास्त स्टॉकमध्ये काय होल्डिंग्स नाही. हे आपण मी जस्ट एक टाईमपास म्हणून आपलं असं फ्रेंडच्या नादाने लावलेलं आहेत 50, 100, 200. बघू शकता या ठिकाणी तुम्ही 1 डे मार्केट चेंजेस. यात काही जास्त दिसणार नाही आता, बिकॉज ही तुम्हाला मी मे बी नेक्स्ट टाईम कधी लाईव्ह एखादा व्हिडिओ मार्केट चालू असताना रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवेल. बिकॉज दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला इथं रिटर्न्स दिसणारच नाही त्याचे कसेच. फक्त इथं टोटल रिटर्न तुम्हाला दिसतील. टोटल रिटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता की 19% रिटर्न आहेत आपल्याला. टोटल 217 रुपयाचा प्रॉफिट. आपली इन्व्हेस्टमेंट आहे 1099 रुपये. आणि ओव्हरऑल आपलं टोटल होल्डिंग झालेली आहे 1317 रुपये. सो आज फ्रेंड एवढंच सांगेल. उद्याच्याला मी तुम्हाला याची ॲनालिसिस कशी करायची, म्हणजेच जसं की इथं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असतील काही. यामधून ह्या ऑप्शनमध्ये आपण गेलो तर पूर्णपणे स्टॉकचे आपल्याला ॲनालिसिस करता येते. जसं की आपल्या कोणत्या सेक्टरमध्ये किती अलोकेशन आहे, कोणत्या सेक्टरमध्ये आपला जास्त करून इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, कोणत्या फंडमध्ये जास्त झालेले आहे, ते सगळं या ठिकाणी दिसतं फ्रेंड्स. उद्याच्याला मी तुम्हाला या ठिकाणी जाऊन SIPचं देखील आणि स्टॉकचं देखील दाखवेल. सो इथपर्यंत टिकून राहिल्याबद्दल थँक्स फ्रेंड. मी मराठी माणूस आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपली 1 करोडची जर्नी आहे, तुम्हाला पण सांगितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला या ठिकाणी 1 करोडचा आकडा आणायचा आहे. ज्यावेळेस या ठिकाणी 1 करोडचा आकडा दिसेल त्यावेळेस आपली जर्नी कंप्लीट होईल. सो या जर्नीमध्ये तुम्ही देखील सामील व्हा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याच्याला पाहूया आपण कोणत्या सेक्टरमध्ये आपलं किती पैसे गुंतलेले आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये जास्त आपले पैसे आहेत, कोणते स्टॉक जास्त आहेत आपल्याकडे. सो उद्या पाहूया आपण. थँक्यू फ्रेंड वॉचिंग केल्याबद्दल. मराठी माणूस आहे, सपोर्ट करा फ्रेंड्स. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूया उद्या 31 तारखेला आपल्या म्हणजे आजचा व्हिडिओ उद्या मी टाकेल ना, त्यावेळेस कळेल तुम्हाला की काय त्यामध्ये अपडेट होत आहे मार्केटमध्ये. लिटरली बघूया. आपलं टोटल रिटर्न्स तर आपले 1%वर येऊन थांबलेले आहेत आता सध्या. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1%वर आलेले आहेत रिटर्न टोटल्स. सो बघूया. आणि टार्गेट एकच ठेवायचं. मार्केट जेव्हापासून पण चालू होईल ना तेव्हापासून देवाला फक्त एकच प्रार्थना करायची की मार्केट मायनसमध्ये राहावं. SIPच्या बाबतीत, स्टॉकच्या बाबतीत ना, SIPच्या बाबतीत. बिकॉज जेवढं मायनसमध्ये राहील तेवढं आपल्याला या फंडशी युनिट्स घेता येतात एक्स्ट्रा. आणि जेवढे युनिट्स एक्स्ट्रा घेईल तेवढं आपल्याला लॉंग टर्ममध्ये फायदा होणार आहे. बिकॉज आपल्याला आपलं 4-5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करत नाही आपण. जवळपास 15 ते 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतो आहे. सो ह्या डिस्टन्समध्ये जे आता जे युनिट घेणार आहे त्याची प्राईस पुढे जाऊन म्हणजे थोडक्यात खूप झालेली असणार आहे. त्यामुळं देवाला एकच प्रार्थना करायची की 10-15 वर्ष मायनसमध्ये राहिलं तरी पण काय अडचण नाही, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला प्रॉफिट होईल. सो थँक्यू फ्रेंड. आपण डिटेलमध्ये अजून खूप व्हिडिओ बनवणार आहे. बघत राहा माझ्या चॅनलवरती. सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ अजून भेटतील सगळे. सो बाय बाय. थँक्यू.